आजकाल घनकचऱ्याचा प्रश्न हा वाढतच चाललाय। आपल्या आजूबाजूला जमा होणाऱ्या घनकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी लावता येईल यासाठी बऱ्याचदा प्रयत्न केले जातात। अशातच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात जमा होणाऱ्या घनकचऱ्यावर उपाय अंमलात आणण्यात आलाय। विद्यापीठात तयार होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय। इथं आपण पाहत आहात की आपण गांडूळ खताचा हा प्रकल्प आहे की जो गेले कित्येक दिवस झालं बंद होता, पण कुलगुरूंच्या आदेशाप्रमाणे आम्ही गेले 4 महिन्यापासून हा उपक्रम आम्ही इथं सुरू केलेला आहे। इथं जो दिसतोय आपल्याकडं जो वेस्ट कचरा आहे, पानं आहेत, ती आम्ही इथं टाकत असतोय, बेड म्हणून तयार करतोय आणि त्यामध्ये गांडूळ सोडलेले आहेत। आणि हे करण्यासाठी हे आमच्या पूर्ण दिसतात या सर्व टीमचा, त्यामध्ये जाधव सर आहेत किंवा कांबळे सर आहेत, या सर्वांचा उपयोग झालेला आहे। आणि आत्ता 4 महिन्यानंतर आम्ही ते गांडूळ सोडल्यानंतर त्याचं गांडूळ खत आता निर्मिती तयार झालेली आहे। आम्ही परवाच टेस्ट केला तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी आता जवळजवळ एक 25 ते 30 किलो गांडूळ खत तयार झालेलं आहे। त्याचं छोटं युनिट इथं दिसत आहे, आत्ता त्याचं शूटिंग घेतलेलं आहे तुम्ही। आणि या पद्धतीनं कुलगुरू साहेबांचं आणि रजिस्ट्रार साहेबांचं असं मत आहे की हे जे 8च बेड आहेत तर ते 8 बेडच्या ऐवजी अजून बरेच इकडे बेड्स वाढवले जावेत, किंवा जिथं कचरा तयार होतोय किंवा ही पानं तयार होत आहेत तिथं अजून वेगवेगळी बेड्स तयार करण्याचा भविष्यातला आमचा मानस आहे। ही जी गांडूळ खताची जी कन्सेप्ट आली, कुलगुरू सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्यानंतर बागेमध्ये निघणारा जो पालापाचोळा आहे, त्याच्यानंतर कॅन्टीन असेल, मेस असेल, त्याच्यामध्ये जे भाजीपाल्याचे देठ वगैरे वापरून आपण हा गांडूळ खताचा प्रकल्प उभा केला आहे। त्याच्यामध्ये गांडूळ सोडून जास्तीत जास्त वापर म्हणजे जो वेस्ट जाणारा जो पालापाचोळा आहे तो लोक पूर्वी जाळला जायचे, पण त्यानंतर ह्याचं गांडूळ खतामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी पालापाचोळा आणि कॅन्टीनमधला मेसमधील जो भाजीपाल्याचे देठ जे आहेत त्याचा वापर करून आपण हे गांडूळ खत प्रकल्प तयार केलेला आहे। दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात बाग बगीच्यांमधून आणि विविध अधिविभाग, वसतिगृह आणि कॅन्टीनच्या माध्यमातून जमा होणाऱ्या घनकचऱ्यावर अशा प्रकारे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक वर्गातही समाधानाचे वातावरण आहे। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।